सुरुवातीला बातमी ती सांगोल्याची। सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलंय। सांगोला नगरपंचायतीच्या रणांगणात भाजप, शेकाप आणि दीपक साळुंखे यांच्या गटानं शहाजी बापूंना घेरण्यासाठी चक्रव्यूह आखलं। मात्र शहाजी बापूंनी तीनही गटांना जोरदार धक्का दिला। विरोधकांनी तगडी फिल्डिंग लावलेली असतानाही शहाजी बापू एकदम ओके मध्ये कसे जिंकले पाहूया। सांगोल्यात शहाजी बापू एकदम ओके। जयकुमार गोरेंची खेळी फोल ठरली। शहाजी बापू विरोधकांना पुरून उरले। तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का? काय कळतं का नाही? या तालुक्याचा राजा पडलो तरी राजा, हरलो तरी राजा। भर सभेत बापूंनी मी जिंकलो तरी राजा आणि हरलो तरी राजा असा यलगार केला होता। आणि आज सांगोल्यात शहाजी बापूंनी आपला शब्द खरा करून दाखवलाय। सांगोल्याच्या मतदारांनी जयकुमार गोरेंची खेळी उधळून लावत शहाजी बापूंना पूर्ण पाठिंबा दिला। सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचा झेंडा फडकलाय। सांगोल्यात 23 जागांसाठी लढत होती। यात शिवसेनेचे 15 उमेदवार विजयी झाले। शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांचाही विजय झालाय। दुसरीकडे भाजपचे 4, शेकापचे 3 आणि दीपक साळुंखे यांच्या गटाचा 1 उमेदवार विजयी झाला। कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा, शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही, हे यावरून दिसून येतंय। दुसरा महत्वाचा मुद्दा की थोडस शिवसेनेला सगळीकडे विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं असतं। या ठिकाणी आता शिवसेना विजयी झाली। मंगळवेढ्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेले आमचे अवताडे बहिणी विजयी झाल्या। तिकडे शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या प्रणितीताई बास्के ताई ह्या आघाडीवर आहेत। तर थोडं शिवसेनेच्या बाजूने या भागात लोकांनी कल दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार। भाजपनं शिवसेनेला विश्वासात घेतला असतं तर निश्चितपणाने वेगळे निकालाने वेगळे उमेदवारही ठरले असते, त्यात अडचण काही नव्हती। विजयी होणारे आणि जनतेला अपेक्षित नगराध्यक्ष निवडाय पाहिजे होते, तसं होताना काही दिसून येत नाही। सांगोला नगरपंचायतीची लढत विशेष लक्षणीय ठरली होती। सांगोला नगरपालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर शेकाप, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला होता। शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मारुती बनकर यांना शहराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली, तर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी माजी नगराध्यक्ष राणी माने यांचे पती आनंदा माने यांना उमेदवारी दिली। भाजपला मात्र कुणीही तुल्यबळ चेहरा मिळत नव्हता। अखेर उमेदवारी अर्ज भरायला 2 दिवस शिल्लक असताना भाजपनं शेकापचाच उमेदवार गळाला लावला। शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांनी भाजपत प्रवेश केला आणि त्यांना भाजपकडनं नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली। आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिला आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। भाजपच्या या खेळीमुळे सांगोला नगरपालिका निवडणुकीची समीकरणच बदलली। शहाजी बापू पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले। भाजप, शेकाप आणि ठाकरे गट सर्वांनीच नगरपालिकेसाठी नवं समीकरण तयार केलं। विशेष म्हणजे भाजपनं आपला उमेदवार पळवला, तरीही बाबासाहेब देशमुखांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। जयकुमार गोरेंच्या या खेळीची चाहूल शहाजी बापूंना आधीच लागली होती, तरीही विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळण्यासाठी त्यांनी मौन पाळलं। पण नगरपालिका निवडणुकीत बापूंनी आपल्या पराभवाचा वचपा काढलाय। एकाच वेळी भाजप, शेकाप आणि दीपक साळुंखेंनी धोबी पछाड दिलाय। त्यामुळे सांगोल्यात पुन्हा एकदा शहाजी बापू एकदम ओके मध्ये आहेत। संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, सांगोला।